नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी टीना नामदेव राठोड, B.Ed प्रथम वर्ष विद्यार्थिनी, शासकीय अध्यापक महाविद्यालय अकोला। तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण विज्ञान हा विषय शिकणार आहोत। आपला विषय आहे विज्ञान। आपला घटक आहे उष्णता। घटक आहे उष्णता आणि उपघटक आहे उष्णतेचे संक्रमण। उपघटक उष्णतेचे संक्रमण। तर विद्यार्थी मित्रांनो, उष्णता म्हणजे काय हे आपल्या सगळ्यांनाच माहित आहे। आपल्या उष्णता हा आपल्या दैनंदिन जीवनाचा एक अविभाज्य घटक आहे। आपण सकाळी उठल्यापासून तर झोपेपर्यंत आपल्याला उष्णतेची गरज असते। सकाळी आपण जेव्हा उठतो तेव्हा आपण अंघोळीसाठी आपल्याला गरम पाणी लागते। मग ते गरम पाणी आपण कशावर करतो? गॅसवर, चुलीवर। गॅसमधून काय भेटते? गॅस, चुली, हे काय आहे? उष्णता। गॅस, चुलीमधून त्या पाण्याला उष्णता मिळते, मग ते गरम होते, मग ते आपण वापरतो। म्हणजे उष्णता हे आपल्या दैनंदिन जीवनाचा एक घटक आहे। आपल्या घरचं उदाहरण, रोज सकाळ संध्याकाळ आपली आई स्वयंपाक करते, कशावर करते? गॅस, चूल, शेगडी। तेही कशाचं आहे? उष्णतेचं एक साधन आहे। म्हणजे गॅसच असतात। एखाद्या वेळेस आपल्या घरचा गॅस संपला किंवा म्हणजे काही झालं तर आपल्याला जेवण भेटते का? नाही। विदाऊट आपल्याकडे सगळं सामान आहे पण उष्णताच नाही। आपण जेवण बनवू शकतो का? जेवलो नाही तर कारण की म्हणूनच उष्णता हा आपल्या दैनंदिन जीवनाचा एक गरजेची गोष्ट आहे। उष्णता म्हणजे काय तर आपल्या सगळ्यांनाच माहित आहे। तर आता आपण आज शिकूया, आपला उपघटक आहे उष्णतेचे संक्रमण। म्हणजे उष्णतेचे संक्रमण कसे होते ते आज आपण पाहूया। तर उष्णतेचे संक्रमण म्हणजे काय? आपला पहिला आहे उष्णतेचे संक्रमण। उष्णतेचे संक्रमण। उष्णता ही एका जागेवरून दुसऱ्या जागेकडे जाते। म्हणजे जेव्हा एखादी गरम वस्तू, उष्णता म्हणजे गरम थंडच असते। जेव्हा एखादी गरम वस्तू आपण थंड वस्तूच्या सानिध्यात ठेवतो तेव्हा ती गरम वस्तू थंड होते, किंवा एखादी थंड वस्तू आपण गरम वस्तूच्या सानिध्यात ठेवली तर ती थंड वस्तू गरम होते। म्हणजे उष्णतेचं एका जागेकडून दुसरीकडे, म्हणजे आपण कसं इकडून तिकडे जातो, आपण संक्रमण करतो, तसं उष्णता ही करत असते। म्हणजे हे उष्णता हे एक रॉड आहे किंवा काही आहे, समजा एखादी वस्तू आहे, आपण इथे याला उष्णता दिली म्हणजे ही उष्णता इथे मिळत आहे ना, ही उष्णता इथे मिळत आहे। मग ती उष्णता अशी पास होत 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 या पॉइंट पर्यंत येते। म्हणजे काय होत आहे? ती चालत आहे, तिचं संक्रमण होत आहे। म्हणून हे उष्णता जसं आपण फिरतो तशी उष्णता ही फिरत असते। आपण कसं एका जागेवरून दुसरीकडे जातो, दुसऱ्या जागेवरून इकडून येते, तसे उष्णता ही एका जागेवरून दुसरीकडे जात असते। जेव्हा उष्णता एका जागेवरून दुसरीकडे जाते तेव्हाच त्याला उष्णतेचे संक्रमण असे म्हणतात। तर उष्णतेचे संक्रमण पाहू आपण। उष्णता एका स्थानाकडून, हे एक स्थान आहे, एका स्थानाकडून दुसऱ्या स्थानाकडे जेव्हा जाते तेव्हा उष्णतेचे संक्रमण होते। तर आपण लिहू शकतो, उष्णतेच्या संक्रमणाची व्याख्या लिहू। उष्णतेचे एका स्थानाकडून दुसऱ्या स्थानाकडे जाणे।
एका स्थानाकडून दुसऱ्या स्थानाकडे जाणे. दुसऱ्या स्थानाकडे जाणे म्हणजे उष्णतेचे संक्रमण होय. उष्णतेचे संक्रमण. उष्णतेचं एका स्थानाकडून दुसऱ्या स्थानाकडे जाणे म्हणजे उष्णतेचे संक्रमण होय. आता आपण उष्णतेच्या संक्रमणाचे काही प्रकार पाहूया. कोणी सांगू शकेल? कोणाला माहित आहे का उष्णतेच्या संक्रमणाचे प्रकार? आपण उष्णतेच्या संक्रमणाचे प्रकार पाहू. त्यामध्ये उष्णतेच्या संक्रमणाचा पहिला प्रकार आहे उष्णतेचे वहन. उष्णतेचे वहन. तर उष्णतेचे वहन म्हणजे काय? एक उदाहरण पाहू आपण. ही एक वस्तू आहे. ही एक वस्तू आहे. आपण इथे याला उष्णता द्यायची. इथे उष्णता दिली की बघ ही उष्णता अशी म्हणजे पास होत 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 या शेवटच्या टोकापर्यंत येते. म्हणजे काय होत आहे इथे? या वस्तूमध्ये हे उष्णतेचं वहन होत आहे. म्हणजे बघा ही एक वस्तू आहे, लोखंडी रॉड आहे. हे इथं आपण त्याला हीट देत आहोत म्हणजे उष्णता देत आहोत. इथून त्या वस्तूला उष्णता दिली, ती उष्णता म्हणजे वाहत 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 या शेवटच्या टोकापर्यंत येते. म्हणजे काय होते? या वस्तूमध्ये उष्णतेचं वहन होत आहे. म्हणजे हे आपल्या उष्णतेच्या संक्रमणाचा पहिला प्रकार आहे. वस्तूमध्ये उष्णतेचं वहन. पदार्थाच्या म्हणजे काय? हे उष्ण भाग आहे ना पदार्थ. पदार्थाच्या उष्ण भागाकडून थंड भागाकडे उष्णतेचे होणारे संक्रमण. म्हणजे हे उष्ण भाग आहे, इथे हीट देत आपण उष्णता देत आहे ना इथे. मग हे इथे उष्ण भाग. पदार्थाच्या उष्ण भागाकडून थंड भागाकडे होणाऱ्या उष्णतेच्या संक्रमणाला उष्णतेचे वहन असे म्हणतात. समजलं? उष्णतेचे वहन म्हणजे काय? पदार्थाच्या उष्ण भागाकडून थंड भागाकडे होणारे उष्णतेचे संक्रमण म्हणजे उष्णतेचे वहन होय. पदार्थाचे उष्ण भागाकडून थंड भागाकडे होणारे उष्णतेचे वहन. उष्णतेचे संक्रमण. पदार्थाच्या उष्ण भागाकडून थंड भागाकडे होणारे उष्णतेचे संक्रमण म्हणजे उष्णतेचे वहन होय.
हा आपला पहिला संक्रमण झाला. आपला आता पहिला प्रकार उष्णतेचे वहन. आता आपण पाहूया दुसरा प्रकार उष्णतेचे अभिसरण. आपला दुसरा प्रकार आहे उष्णतेचे अभिसरण. तर उष्णतेचे अभिसरण म्हणजे काय? जे अभिसरण हे प्रवाहाद्वारे होते. म्हणजे कसं, एक आपण बीकर घ्यायचं, समजा हा बीकर, लक्ष द्या इकडे, हा बीकर आहे आपला, याच्यामध्ये पाणी आहे, दिसत आहे सगळ्यांना? हा बीकर आहे, याच्यामध्ये पाणी आहे, त्याला आपण हीट द्यायची, ही आपण हीट देत आहे. मग काय होईल हीट दिल्यावर? हे खालचं पाणी गरम होईल. सगळ्यात पहिले कसं, खालचं पाणी गरम होईल, मग त्या पाण्याची घनता कमी होऊन तो पाणी वर चालला जाईल आणि वरचं थंड पाणी खाली येईल. म्हणजे काय होत आहे, उष्णता वरून खाली, खालून वर. म्हणजे कशाद्वारे होत आहे? प्रवाह. हे पाण्याचा प्रवाह आहे ना, प्रवाहाद्वारे काय करताय? उष्णता वाहत आहे. म्हणून हे काय झालं? उष्णतेचं अभिसरण. ज्या उष्णतेचे संक्रमण हे प्रवाहाद्वारे होत असते त्या संक्रमणास उष्णतेचे अभिसरण असे म्हणतात. एखादं पाणी वाहत आहे समजा, त्या वाहत्या पाणीत आपण गरम पाणी टाकलं, सोडलं, ते पाणी वाहत 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 ते समोर जे पाणी आहे त्या पाण्याला गरम करत जाईल. म्हणजे काय, गरम पाणी होत, म्हणजे उष्णता जात आहे ना, ते कशाद्वारे? प्रवाह, त्या पाण्याच्या प्रवाहासोबत जात आहे ना, मग ते काय झालं? उष्णतेचं अभिसरण. तर आपला दुसरा प्रकार आहे उष्णतेचं अभिसरण. प्रवाहाद्वारे होणाऱ्या उष्णतेच्या संक्रमणाला प्रवाहाद्वारे होणाऱ्या उष्णतेच्या संक्रमणाला उष्णतेचे अभिसरण म्हणतात. उष्णतेचे अभिसरण म्हणतात. जे उष्णतेचे संक्रमण हे प्रवाहाद्वारे होते त्यास उष्णतेचे अभिसरण असे म्हणतात. आपण आता तिसरा पाहूया. उष्णतेचे संक्रमण झालं, पहिला प्रकार झाला आपला उष्णतेचे वहन, दुसरा उष्णतेचे अभिसरण. आता तिसरा प्रकार पाहू आपण. तिसरा प्रकार आहे उष्णतेचे प्रारण. तिसरा प्रकार उष्णतेचे प्रारण. प्रारणलाच आपण इंग्लिश मध्ये रेडिएशन असे म्हणतो. आपण बऱ्याच ठिकाणी ऐकतो रेडिएशन. काय असतं रेडिएशन? तर आपला हा उष्णतेचा तिसरा प्रकार आहे उष्णतेचे प्रारण. जेव्हा कोणताही माध्यम नसताना उष्णता जेव्हा मिळते, सपोज आपल्याला सूर्यापासून उष्णता मिळते,
आपण बाहेर निघालो की आपल्याला ऊन लागतं डायरेक्ट, आपल्याला चटका बसतो अंगाला. ते मग आपल्या आजूबाजूला काही नसते ना, मग ते एकदमच कसं बसते. म्हणजे आपण तर हात लावत नाही ना कशालाच, तरी आपल्याला चटका बसतो. का बसते? तर त्यामुळे त्यालाच आपण काय म्हणतो, प्रारण, उष्णतेचं. सूर्याकडून डायरेक्ट उष्णता मिळते, म्हणजे कोणताही माध्यम नसतो ना, कोणत्याही, म्हणजे आपण कसं कोणत्याही वस्तूला हात लावला की आपल्याला चटका बसतो. मग आपण बाहेर गेलो उन्हात तर आपण तर कोणत्याच वस्तूला हात लावत नाही ना, मग कसं काय चटका बसतो तरी पण. ते आहे आपलं रेडिएशन, प्रारण. म्हणजे कोणताही माध्यम नसताना जेव्हा उष्णतेचं संक्रमण होते तेव्हा त्याला उष्णतेचं प्रारण असे म्हणतात. आपण हिवाळ्याच्या दिवसात आपल्याला थंडी वाजते, म्हणजे आपण तर कशा कोणत्याही थंड्या वस्तूला हात लावलेला नसतो ना, तरी आपल्याला थंड का लागते. कारण म्हणजे विदाऊट कोणत्याही माध्यमाशिवाय ते आपल्या उष्णता ती आपल्याला जाणवत आहे. आपण शेकोटीजवळ बसतो, आपण असं हात करून बसलो, आपल्याला दिव्याजवळ कुठे हात लावला, आपण असा करून बसलो तर आपल्याला चटका बसते, गरम लागते. ते का? म्हणजे ते आहे आपलं रेडिएशन. म्हणजे विदाऊट एनी मीडियम, कोणतंही माध्यम नसताना ज्या उष्णतेचं संक्रमण होते त्या उष्णतेच्या संक्रमणाला उष्णतेचे प्रारण असे म्हणतात. म्हणजेच आपला काय झालं आता, आपला तिसरा प्रकार काय आहे, उष्णतेचे प्रारण. बिना माध्यमातून, म्हणजे कोणतंही मीडियम नाही, कोणतंही माध्यम नाही, तरी आपल्याला उष्णता मिळत आहे, म्हणजे ते झालं उष्णतेचं प्रारण. कोणत्याही माध्यम नसताना कोणतेही माध्यम नसताना होणारे उष्णतेचे संक्रमण कोणतेही माध्यम नसताना होणाऱ्या उष्णतेच्या संक्रमणाला उष्णतेचे प्रारण असे म्हणतात. तर आज आपण काय शिकलो, आपला उपघटक काय होता, आपला घटक होता उष्णता. उपघटक उष्णतेचे संक्रमण, त्यामध्ये आपण उष्णतेचे संक्रमण पाहिले. उष्णतेचे संक्रमण म्हणजे काय, उष्णतेचं एका स्थानाकडून दुसऱ्या स्थानाकडे जाणे म्हणजे उष्णतेचे संक्रमण होय. मग आपण अजून काय पाहिलं, उष्णतेच्या संक्रमणाचे प्रकार. उष्णतेच्या संक्रमणाचे किती प्रकार आहेत, उष्णतेच्या संक्रमणाचे 3 प्रकार आहेत. पहिला कोणता, पहिला आहे उष्णतेचे वहन. उष्णतेचं वहन काय आहे, पदार्थाच्या उष्म भागाकडून, म्हणजे ही वस्तू इथे हीट दिली, ही झाली आपली उष्म भाग, हा थंड भाग, म्हणजे हीट इथं उष्णता दिल्यावरती इथून पास होतो तिकडे येईल ना, म्हणजे पदार्थाच्या उष्ण भागाकडून थंड भागाकडे होणाऱ्या उष्णतेच्या संक्रमणाला उष्णतेचे वहन असे म्हणतात. हा झाला आपला पहिला प्रकार. मग दुसरा प्रकार कोणता, उष्णतेचे अभिसरण. उष्णतेचे जे प्रवाहाद्वारे संक्रमण होते, प्रवाहाद्वारे होणाऱ्या उष्णतेच्या संक्रमणाला उष्णतेचे अभिसरण असे म्हणतात. प्रवाह म्हणजे प्रवाहाद्वारे प्रवाहाद्वारे होणाऱ्या उष्णतेच्या संक्रमणाला उष्णतेचे अभिसरण म्हणतात. मग तिसरा प्रकार कोणता पाहिला आपण, उष्णतेचे प्रारण. उष्णतेचे प्रारण
उष्णतेचे प्रारण म्हणजे काय? कोणत्याही माध्यम नसताना होणारे उष्णतेचे संक्रमण. कोणताही माध्यम नसताना होणाऱ्या उष्णतेचे संक्रमण म्हणजे उष्णतेचे प्रारण होय. हे झालं आपलं उष्णतेचं संक्रमण व त्याचे 3 प्रकार. आता आपण उष्णतेचे सुवाहक व दुर्वाहक पाहू. हे रफ करते मी स्पेस नसल्यामुळे. आता पाहू आपण उष्णतेचे सुवाहक. तर उष्णतेचे सुवाहक म्हणजे काय? कोणी सांगू शकाल? उष्णतेचे सुवाहक म्हणजे पहिले मला एक सांगा. आपल्या घरी कुकर असते, कढाई असते, त्याला हँडल. आपलं कुकर कसं असते? भांड मेटलचं असते आणि त्याला हँडल्स बघता. कढाईला, कुकरला हँडल्स कशाचे असतात? प्लास्टिकचे. मग ते कशासाठी असते? कुकरला असते आपल्या घरी चहाच्या गंजाला असं धरायला. हँडल्स कशासाठी असतात? आपल्या घरगुती वापरण्यात येणाऱ्या भांड्यांना. भांड तर मेटलच असते. ते हँडल्स यासाठी असतात की भांड हा आपला काय आहे? उष्णतेचे सुवाहक आहे. म्हणजे त्याच्यातून जर आपण भांड्याला गरम केलं तर ते भांड पूर्ण गरम होते. भांड्याला कुठेही हात लावला तर ते आपला चटका बसतो. फक्त हँडल्स काय आहे? हँडल्स आहे विजेचे उष्णतेचे दुर्वाहक. म्हणजे आपण हँडल्स म्हणजे ते कशासाठी असते की आपल्याला चटका नाही, उष्णता आपल्यामध्ये नाही यावं पाहिजे. चटका नाही बसा म्हणून प्लास्टिकचे असतात, काही लाकडी असतात. तर ज्या वस्तूमधून उष्णता प्रवाह होते, उष्णतेचा प्रवाह होतो, म्हणजे उष्णतेचा प्रवाह कशा कशामधून होतो? लोखंड म्हणजे घरचे भांडी आपली मेटलचे असतात ना, मेटल मधून होतो. भांड्यांमधून समजा आपली भांडी ही विद्युत उष्णता वाहक आहे की सुवाहक आहे की दुर्वाहक? आपली भांडी ही उष्णतेचे सुवाहक आहे. कारण जर आपली भांडी जर दुर्वाहक असती तर खालून मिळालेली उष्णता आतमध्ये गेलीच असती, ते भांड गरम झालं असतं, आपलं भाजी शिजली नसती. म्हणून आपली भांडी घरात वापरण्यात येणाऱ्या भांड्या ह्या उष्णतेच्या सुवाहक आहेत. म्हणजे ज्यामधून उष्णता पास होते, प्रवाह होतो, त्याला आपण उष्णतेचे सुवाहक असे म्हणतात. तर आपण पाहू उष्णतेचे सुवाहक. ज्या वस्तूमधून उष्णता प्रवाह होते, उष्णतेचा प्रवाह होतो, त्यास उष्णतेचे सुवाहक असे म्हणतात. ज्या वस्तूमध्ये उष्णतेचा प्रवाह होतो त्यास उष्णतेचे सुवाहक असे म्हणतात. तर उदाहरण काय? उदाहरण देऊ शकतो. आपल्या घरातली भांडी धातू मेटल असतात ना,
तर उदाहरण आपले उदाहरण धातूची भांडी धातू, धातूची भांडी धातू हे झाले आपल्या उष्णतेच्या सुवाहकाचे उदाहरण. आता आपण पाहिलं उष्णतेचे सुवाहक. तर उष्णते दुर्वाहक म्हणजे काय, त्याच्या अपोजिट. उष्णतेचे सुवाहक मध्ये काय म्हटलं आपण, ज्या वस्तूमधून उष्णतेचा प्रवाह होतो त्यास उष्णतेचे सुवाहक असे म्हणतात. उष्णते दुर्वाहक म्हणजे ज्या वस्तूमधून उष्णतेचा प्रवाह होत नाही त्यास उष्णतेचे दुर्वाहक असे म्हणतात. त्याचं उदाहरण काय देऊ आपण उष्णतेचे दुर्वाहक मध्ये, प्लास्टिक, रबर, लाकूड. सेम अपोजिट मध्ये सुवाहकच्या अपोजिट मध्ये दुर्वाहक. तर आपण उष्णतेचे सुवाहक पाहिलं, ज्या वस्तूमधून उष्णतेचा प्रवाह होतो त्यास उष्णतेचे सुवाहक असे म्हणतात. उदाहरणार्थ धातूची भांडी धातू. यांना जर गरम केलं तर आपल्याला झटका बसतो ना हात लावला तर. म्हणून हे ज्याला आपण गरम केलं आणि त्याला हात लावल्यावर आपल्याला झटका बसला तर समजायचं ते आपला उष्णतेचा सुवाहक आहे म्हणून. आपण आता उष्णतेचा दुर्वाहक. आपला दुसरा आहे उष्णतेचा दुर्वाहक. दुर्वाहक उष्णतेच्या सुवाहक जसा लिहिला त्याच्या अपोजिट मध्ये दुर्वाहक. ज्या वस्तूमधून उष्णतेचा प्रवाह होत नाही त्यास आपण उष्णतेचा दुर्वाहक असे म्हणतो. ज्या वस्तूमधून उष्णतेचा प्रवाह होत नाही त्यास उष्णतेचा दुर्वाहक म्हणतात.